गेल्या काही महिन्यांपूर्वी खाण्याच्या पदार्थांमध्ये तसेच लिंबू पाण्यात झोपेच्या गोळ्या मिसळून देत असल्याचा गंभीर आरोप पिल्ले दाम्पत्यांनी आपल्या सुनबाईवर केला होता। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे तक्रारही दाखल करण्यात आली होती। या आरोपांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। दरम्यान संबंधित आरोप फेटाळून सून योगिनी सुर्वे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आपली बाजू मांडली होती। त्यांनी दिलेल्या तक्रारीत असा कुठलाही प्रकार घडलेला नसून सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी सविस्तर तपास करत विविध पुरावे गोळा केले। तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे किंवा संशयास्पद बाबी आढळून आल्या नसल्याचं स्पष्ट झालंय। यामुळे झोपेच्या गोळ्या देण्याचा आरोप निराधार असल्याचं निष्पन्न झालंय। याबाबत योगिनी सुर्वे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना माझ्या आणि माझ्या पतीबद्दल जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून बदनामी केली जाते, अशा बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। त्या सुद्धा त्यांनी स्वतः घेतला असावा किंवा त्याचा जो काही सोर्स असेल त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही आहे। पण जेव्हा त्या गोळ्या घेतल्या गेल्या होत्या त्या गोळ्यांचा जो रिपोर्ट आला आहे त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट असं आहे की त्या गोळ्या एन्झायटीच्या गोळ्या आहेत। तशी जी आपण म्हणतो स्टेटमेंट ती मेडिकलवाल्याने दिलेली आहे, त्याच्यामध्ये क्लिअर असं आहे की त्या एन्झायटीसाठी गोळ्या आहेत। त्याचा माणसाला काहीही त्रास होत नाही, त्या फक्त झोपेसाठी आणि आपलं ब्लड प्रेशर किंवा आपलं टेन्शन कमी करण्यासाठी असतात। तर त्याचा कुठेही जीवाला धोका देण्याचा किंवा जीवावरती बेतण्याचा असा काहीही संबंध नाही। दुसरी ज्यामध्ये सासू सासऱ्यांचा छळ ह्या योगिनीने केला, आमच्या योगिनी सुर्वे यांनी केला असं धडधडीत त्या पत्रकार परिषदेत बोलले गेले। याबद्दल काय सांगा सर? हे बघा, आम्ही मागच्या 10 महिन्यापासून एकत्र राहतोय। माझ्याकडून त्यांना कुठलाही त्रास नव्हता। तसं बघायला गेलं तर त्यांचा मला त्रास होत होता, कारण त्या मला खूप त्रास द्यायच्या, त्या मारहाण करायच्या, नको नको त्या बोलायच्या। त्यांनी मला आणि माझ्या पतीला दोघांनाही खूप त्रास दिला आहे। त्याच्यामुळे आम्ही घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ज्या क्षणी आम्ही 16 नोव्हेंबरला घरातून बाहेर पडलो त्यांनी 18 नोव्हेंबरला लगेच जाऊन त्यांनी मेडिकल टेस्ट केल्या, त्यांनी त्या रिपोर्ट्स काढल्या। ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते सगळं रेकॉर्डिंग जे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलं की डॉक्टरनी फक्त आणि फक्त राधा पिल्ला ह्यांना टेस्ट करायला सांगितल्या होत्या। पण माहीत नाही का तर त्यांच्या मुलींनी म्हणजे मोनिशा पिल्लानी आणि त्यांच्या पतीनी मोहनन पिल्लानी त्यांनीही टेस्ट करून घेतल्या, पण त्या टेस्टमध्ये सुद्धा क्लिअर आलेलं आहे की त्याच्यात काहीही नुकसान नाही आहे। ते रिपोर्ट सगळे नॉर्मल आले आहेत। मला माहीत नाही आहे की असं का बरं ते अटेम्प्ट टू मर्डर किंवा अशा गोष्टींचे आरोप माझ्यावर लावतात। ते सगळं सांगते की माझी तब्येत थोडीशी खराब होत होती म्हणून मी 14 तारखेलाच मी घरी गेले होते। त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जे त्यांनी पोलीस स्टेशनला दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 15 तारखेला त्यांनी सकाळी मला गोळ्यात लिंबू सरबतामध्ये औषध टाकताना बघितलं आणि त्याच्यानंतर मग त्यांना असा त्रास झाला आणि आमची भांडणं सुरू झाली। तर मी तुम्हाला स्पष्टच सांगते, मी एव्हिडन्सेस सुद्धा पोलीस स्टेशनला जमा केले आहेत की मी 14 तारखेला मी माझ्या घरी गेले होते कारण माझी तब्येत खराब होती। 15 तारखेला मी माझे सगळे रिपोर्ट्स काढले, त्याच्यामध्ये क्लिअर आलं होतं की मला स्ट्रेसचा इश्यू आहे आणि मी 16 तारखेला त्यांच्या म्हणण्यावरून 16 तारखेला संध्याकाळी घरी आले होते। तर त्याचं जे म्हणणं आहे की मी 16 तारखेला सकाळी त्यांना हातात पकडलं होतं, मी 16 तारखेला घरी नव्हतेच, मी 16 तारखेला संध्याकाळी आलेत आणि तेही प्रूफ मी पोलीस स्टेशनला जमा केले आहेत। जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांनी भांडणं सुरू केली, त्यांनी इश्यूज क्रिएट केले, त्यांनी मला मारहाण केली। मी तशी पाथर्डी फाटा पोलीस स्टेशनला सुद्धा कॉल करून त्यांना बोलून घेतलं होतं माझ्या सेफ्टीसाठी की ही बाई मला मारहाण करते, मला रूमच्या बाहेर पडता येत नाही, तर तुम्ही येऊन प्लीज मला वाचवा, तेही तुम्हाला तिथे कन्फर्मेशन भेटून जाईल। आणि त्याच्यानंतर माझ्या पतीने असं डिसाईड केलं की इथे राहणं किंवा त्याच्या बायकोला इथे ठेवणं हे सेफ नाही, म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडण्याचा डिसिजन घेतला। आणि त्यांनी हा डिसिजन घेतला कारण त्याला तिथे मला ठेवणं शक्य नव्हतं आणि ते सेफ सुद्धा नव्हतं, सो म्हणून आम्ही बाहेर पडायचा डिसिजन घेतला। ताई, तुम्हाला यापुढे काय न्याय पाहिजे? मला ह्याच्यापुढे एवढंच न्याय पाहिजे की त्यांनी जे चुकीचं होता ते प्रश्न आम्ही तिथेच सोडले होते, कारण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे त्यांच्याकडून चुकून त्यांनी मागितलं असेल। पण हे असं जे म्हणणं आहे त्यांचं 35 लाख, तर 35 लाखाचं म्हणणं असं होतं की त्यांनी जे घर घेतलं ते 35 लाखाचं होतं। तर तुम्ही क्लिअर जाऊन विचारू शकता की ते घर पूर्णपणे लोनवरती आहे आणि त्याचं लोन आम्ही भरत होतो। एकही रुपयाचा त्याच्यामध्ये पैसा देता आलेला नाही, कारण पूर्णपणे लोनमध्येच पूर्ण अमाऊंट क्लोज झालेला आहे। आणि तुम्ही कुठेही माझे स्टेटमेंट्स किंवा त्यांचे बँक स्टेटमेंट्स काढून बघू शकता की आमचं कुठल्याही प्रकारे असं ट्रान्झॅक्शन नाही जिथे ते प्रूफ करू शकतील की त्यांनी मला 35 लाख कुठेही दिलेले असतील किंवा त्या घरावर टाकलेले असतील। दुसरी गोष्ट, जे ते त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल बोलता आहे तर त्या प्रॉपर्टीचं मला ऑलरेडी माहिती होतं, त्याच्यामध्ये त्यांचं काही उलट आम्ही तर मी आणि किरण ह्याच्यात होतो की आम्ही पूर्णपणे सगळं सोडायला तयार आहोत। त्याच्यामुळे ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।